नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओम मराठी इलेक्ट्रिकलमध्ये। आज माझ्या घरचा DTS सेटअप बॉक्स अचानक बंद पडला आहे। तुम्ही बघू शकता, बाहेरून तर हा एकदम नीट दिसतोय, कुठेही काही जळल्यासारखं वाटत नाही आहे। आता मी हा अडॅप्टर बोर्डच्या सॉकेटमध्ये लावून चेक करतोय। स्विच चालू केला आहे, पण बॉक्सवर कोणताही इंडिकेटर लागत नाही आहे, म्हणजे हा पूर्णपणे डेड झाला आहे। आता आपण घरच्या घरी याला दुरुस्त कसं करायचं ते पाहणार आहोत। चला तर मग आता वेळ आली आहे हा बॉक्स उघडण्याची। हा घेतला टेस्टर। आता आपण यांचे सगळे स्क्रू पटपट खोलून घेऊया। आता मी या सेटअप बॉक्सचे सगळे स्क्रू पटपट काढून घेतोय। हे बघा, छोटे छोटे स्क्रू आहेत, ते मी हरवू नये म्हणून एका सुरक्षित जागी बाजूला ठेवून देतो, कारण नंतर फिटिंग करताना ते परत लागतात। चला आता कवर बाजूला काढूया। हा पहा, सेटअप बॉक्सचा आतील चिप दिसायला तर एकदम ठीक दिसत आहे, पण नक्की कुठेतरी काहीतरी कट झालंय असणार किंवा सप्लाय पोहोचत नसावं। आता सर्वात आधी मी माझा टेस्टर घेतोय आणि या बोर्डवर पॉवर सप्लाय कुठवर येतोय ते चेक करतोय। टेस्टरने चेक करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की करंट बोर्डमध्ये येतोय का नाही। इथे काळजीपूर्वक बघा, मी पॉवर चेक करतोय। मित्रांनो, हे बघा, टेस्टर लावल्यावर मला बोर्डमध्ये करंट दिसतोय। याचा अर्थ असा की पॉवर बोर्डपर्यंत पोहोचत आहे, पण पुढे कुठेतरी अडचण आहे। आता काम करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेफ्टी। मी स्विच बंद करतोय आणि हा अडॅप्टर सॉकेटमधून बाहेर काढतोय, जेणेकरून आपल्याला शॉक लागणार नाही। आता बोर्डच्या मधला हा मुख्य स्क्रू मी काढलोय। हे बघा, आता ही चिप आणि खालचा प्लास्टिकचा टप्पर पूर्णपणे वेगळा झाला आहे। अशा प्रकारे बोर्ड बाहेर काढल्यामुळे आपल्याला मागच्या बाजूनेही सर्किट नीट बघता येईल। आता आपण एकदम बारकाईने बघूया की कुठे काही जळालं आहे का, एखादी प्रिंट उघडली आहे का, किंवा एखादा पार्ट काळा पडला आहे का। कधीकधी डोळ्यांनी बघितल्यावर आपल्याला फॉल्ट लगेच सापडत नाही। मी पूर्ण बोर्ड व्यवस्थित चेक करून घेतोय। आता मित्रांनो, खरा फॉल्ट शोधण्यासाठी आपण वापरणार आहोत आपला सिरीज टेस्ट लॅम्प। कोणताही अडॅप्टर किंवा बोर्ड चेक करण्यासाठी सिरीज लॅम्प सर्वात सुरक्षित असतो। मी हा लॅम्प सॉकेटला लावला आहे। सर्वात आधी आपला सिरीज लॅम्प व्यवस्थित काम करतोय का बघूया। दोन्ही वायर एकमेकांना लावल्यावर लॅम्प एकदम कडक लागतोय। याचा अर्थ आपला टेस्टिंग लॅम्प तयार आहे। आता हा लॅम्प मी सेटअप बॉक्सच्या अडॅप्टरला लावून चेक करतो। जर अडॅप्टरचा आतला सर्किट ठीक असेल तर सिरीज लॅम्पचा लाईट थोडा तरी लागायला हवा। पण हे बघा, मी दोन्ही वेळा नीट चेक केलं, तरीही सिरीज लॅम्प बिलकुल पेटला नाही। याचा सरळ अर्थ असा आहे की या सेटअप बॉक्सच्या बोर्डमध्ये पॉवर सप्लायच्या सुरुवातीलाच काहीतरी ओपन झालंय किंवा एखादा रेजिस्टन्स फ्यूज उडालाय, ज्यामुळे करंट पुढे जात नाहीये। तर मित्रांनो, प्रत्येक वेळी प्रयत्न यशस्वी होतोच असा नाही, पण आपण प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे। आज आपण फॉल्ट शोधण्याचा प्रयत्न केला, सिरीज लॅम्पने टेस्टिंग केलं। जरी हा बॉक्स दुरुस्त झाला नसला तरी तुम्हाला टेस्टिंगची प्रोसेस समजली असेलच। अशाच इलेक्ट्रिकल प्रयोगासाठी आणि माहितीसाठी ओम मराठी इलेक्ट्रिकलला सबस्क्राईब करून ठेवा। पुढच्या वेळी आपण नक्की काहीतरी नवीन दुरुस्त करू दाखवू। धन्यवाद।